Why dip it up when you can dive right in? Why let things simmer when you can cook up a storm? Why live life in half measures when you can live it to the brim? पंकजा मुंडेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। फडणवीसांसोबतच्या भेटीचे फोटो एक्सवर पोस्ट। मराठवाड्यातील दुष्काळ निर्मूलन आणि बेरोजगारीबाबत चर्चा केल्याची माहिती। कोपर्डी अत्याचार प्रकरणातील पीडित कुटुंबाला फडणवीसांची साथ। 8 वर्षांनंतरही फडणवीसांनी पीडित कुटुंबाची साथ सोडली नाही। पीडित मुलीच्या बहिणीच्या विवाह सोहळ्याला फडणवीसांची उपस्थिती। फडणवीस शब्दांचे पक्के, ट्विट करत दरेकरांकडून स्तुती। कोपर्डी प्रकरणातील पीडित मुलीच्या बहिणीच्या विवाह सोहळ्यात प्रवीण दरेकरांनी मंगलाष्टक गायलीत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही या सोहळ्याला उपस्थित होते। काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेची महाराष्ट्र कार्यकारिणी बरखास्त। महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी आणि जिल्हा कार्यकारिणीही बरखास्त। काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाकडून मोठ्या बदलाला सुरुवात। सोलापूरच्या करमाळामध्ये गहिनीनाथ गडाचे महंत विठ्ठल महाराजांची जीभ घसरली। काँग्रेसनं देशाला लुटण्याचं कार्य केलं, महाराजांची टीका। गुलाबराव देवकर यांच्या अजित पवार गटातील प्रवेशाला विरोध। देवकरांच्या पक्षप्रवेशाबाबत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पदाधिकारी नाराज। बीडमधील बनावट औषधांच्या रॅकेटचं प्रकरण। तानाजी सावंत मागील 2.5 वर्ष आरोग्यमंत्री होते, मात्र बनावट औषधांच्या रॅकेटबाबत त्यांनी काहीच केलं नाही। ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभूंची सावंतांवर टीका। पंढरपूरमध्ये शिवसेनेच्या महिला आघाडीच्या वतीनं विठ्ठलाची महाआरती, तर तानाजी सावंत यांना आरोग्यमंत्री पद मिळावं यासाठी विठ्ठलाला साकडं। मागाठाणेमध्ये आमदार प्रकाश सुर्वेंच्या समर्थकांची बॅनरबाजी। बॅनरवर प्रकाश सुर्वे यांचा भावी मंत्री असा उल्लेख। अर्जुन खोतकरांना मंत्रिपद मिळावं यासाठी अंबडमध्ये मुस्लिम कार्यकर्त्यांचं दर्ग्यावर चादर चढवून साकडं। 3 दिवस उपवास करण्याचा देखील कार्यकर्त्यांचा निर्णय। भिवंडीतील वराडेपाडामध्ये साकारलं जातंय छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य दिव्य मंदिर। 17 मार्चला शिवजयंती दिनी प्राणप्रतिष्ठा आणि मंदिराचा लोकार्पण सोहळा होणार। शिवक्रांती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राजू चौधरी यांची माहिती। अकोल्यात आरोपीच्या शोधात असलेल्या वन विभागाच्या पथकावर दगडफेक। बल्लारखेडमध्ये आरोपीला समन्स देण्यासाठी गेल्यावर दगडफेकीचा प्रकार। अकोट तालुक्यात पोलीस बंदोबस्त तैनात। नंदुरबारमधील शहादा तालुक्यातील असलोक गावात आता दारूबंदी होणार। दारूबंदीसाठी झालेल्या मतदानात उभी बाटलीसाठी 49 मतं आणि आडव्या बाटलीसाठी 612 मतं। नवी मुंबईच्या वाशीत सकल हिंदू समाजाच्या वतीनं निषेध मोर्चा। नागरिकांकडून बांगलादेशमधील हिंदूंवरील अत्याचाराचा निषेध। बांगलादेशातील हिंदूंवरील अन्यायाविरोधात घाटकोपरमध्ये हिंदू जन आक्रोश मोर्चा, तर ठाण्यातही हिंदू संघटनेचा एल्गार। काळ्या फिती बांधून नौपाडा ते छत्रपती शिवाजी मैदानापर्यंत मूकमोर्चा। बांगलादेशमधील हिंदूंवरील अत्याचाराचा अंबरनाथमध्ये निषेध। मूकमोर्चा काढत पुतळा जाळत बांगलादेशच्या कृत्याचा निषेध। बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराच्या निषेधार्थ नाशिकमध्ये मूकमोर्चा। हिंदूंवरील अत्याचार थांबणार नाही तर उद्रेक पाहायला मिळेल, हिंदुत्ववादी संघटनांचा इशारा। नाशिकच्या पिंपळगावात 2 गटातील वादानंतर हिंदू संघटना आक्रमक। हिंदू संघटनांकडून मोर्चा काढत बंदची हाक। शहरात कडकडीत बंद। मुंबईत वर्षभरात आतापर्यंत 603 मद्यपींवर कारवाई। सार्वजनिक ठिकाणी मद्यसेवन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल। पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांची विशेष कारवाई। जालना महापालिका प्रशासनाची अतिक्रमणधारकांविरोधात कारवाई सुरूच। 15 घरांवर जेसीबी फिरवून जमीनदोस्त। पोलीस बंदोबस्तात पोलिसांची कारवाई। कोल्हापूरच्या इचलकरंजीत परिवहन खात्याची फसवणूक करणाऱ्यावर आरटीओची कारवाई। आरटीओकडून 1 टेम्पो ट्रॅव्हल्स जप्त। गोंदिया जिल्ह्यात 2 दिवसांपासून अवकाळी पावसाची हजेरी। कापणी केलेल्या धान पिकाला फटका। भंडाऱ्यात अवकाळी पावसाची हजेरी। शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण। मळणी करून ठेवलेल्या भात पिकाचं नुकसान होण्याची शक्यता। नंदुरबार जिल्ह्यातील राष्ट्रवादीची कार्यकारिणी बरखास्त। नवापूर विधानसभेत पराभव झाल्यामुळे जिल्हाध्यक्ष अभिजित मोरेंकडून कार्यकारिणी बरखास्त। नवीन कार्यकारिणी येत्या 15 दिवसात तयार केली जाणार असल्याची माहिती। नंदुरबार जिल्ह्यात भाजीपाल्याची आवक वाढल्यानं दरात घसरण। सर्वसामान्य कुटुंबांना मोठा दिलासा। नंदुरबार बाजार समितीत लाल मिरचीची आवक घटली। हिरव्या मिरचीच्या उत्पादनाला शेतकऱ्यांनी पसंती दिल्यानं यंदा लाल मिरचीच्या उत्पादनात मोठी घट। धुळ्यात दुधी भोपळ्याला चांगला भाव देण्याची मागणी। किमान 40 ते 50 रुपये किलो भाव द्या, शेतकऱ्यांची मागणी।
धुळ्यातील दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीत मक्याची विक्रमी आवक 2400 क्विंटल आवक. उत्तर महाराष्ट्रात ढगाळ वातावरणामुळे मक्यावर किडीचा प्रादुर्भाव, शेतकऱ्यांकडून मक्यावर फवारणी. धुळ्यात कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडून कापूस वेचणी, वातावरण बदलामुळे वेचणीच्या कामांना लगबग. बुलढाण्यात ढगाळ वातावरणामुळे तूर पिकावर अळींचा प्रादुर्भाव, शेतकऱ्यांचं आर्थिक बजेट कोलमडण्याची शक्यता. जालना जिल्ह्यातील विविध भागात पावसाची हजेरी, पावसामुळे जाफराबाद बदनापूर तालुक्यातील ज्वारीचं पीक जमीनदोस्त, नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. बीडच्या माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनची आवक घटली, बाजार समितीत सोयाबीनला 4200 रुपयांचा दर, शेतकरी भाववाढीच्या प्रतीक्षेत. भाजपचे आमदार राम भदाणे यांच्या वतीनं स्वखर्चातून व्यायामशाळेला साहित्य, ग्रामस्थांनी व्यायामप्रेमींकडून आमदार भदाणे यांचे आभार. जळगावच्या धानोरामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेची बैठक संपन्न, शेतकरी सेनेच्या राज्य सचिवांच्या हस्ते रावेर लोकसभा मतदारसंघात नियुक्त्या. परभणीच्या पूर्णातील क्रांतीनगर परिसरात कालवा फुटल्यानं नागरी वस्तीत पाणी शिरलं, घरासहित पशुधनाचं नुकसान भरपाई देण्याची पाटबंधारे विभागाकडे नागरिकांची मागणी. बीडच्या वडवणीतील देवडी गावात प्रधानमंत्री फसल विमा योजनेची जनजागृती रॅली, शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेचा लाभ घेण्याचं जनजागृती रॅलीतून आवाहन. अहिल्यानगरमधील महिलांच्या सुरक्षेसाठी माजी नगरसेवक निखिल वारे यांच्या वतीनं मोफत सुरक्षा अॅप तयार, संकट काळात नातेवाईकांना मेसेज जाणे, अलार्म वाजणे आणि लोकेशन ट्रॅकिंग सारख्या सुविधा उपलब्ध. कोल्हापूरच्या इचलकरंजीत रेल्वे तिकीट विकणाऱ्या एजंटवर रेल्वे पोलिसांची कारवाई, बेकायदेशीरपणे रेल्वे तिकीट विक्री करणाऱ्यांमध्ये खळबळ. नवीन वर्षात धाराशिव जिल्ह्यात धावणार एसटी महामंडळाची इलेक्ट्रिक बस, उमरगा आगारातील चार्जिंग स्टेशनचं काम अंतिम टप्प्यात. सारंगखेडा यात्रेत यावर्षी 2800 पेक्षा अधिक घोडे दाखल होण्याची अंदाज, तर दत्त जयंतीपासून ही यात्रा जवळपास 25 दिवस चालणार. Why did you talk when you can dive right in? Why let things simmer when you can cook up a storm? Why live life in half measure when you can live it to the brim?